रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर 23 तारखेचा संपूर्ण महाराष्ट्राचा ऐतिहासिक निकाल आपण साऱ्यांनी विधानसभेचा पाहिला. महायुतीला घवघवीत यश हे संपूर्ण राज्यातून मिळालेलं आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लाडक्या सगळ्या बहिणीचे भाऊ म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने महायुतीला जो कौल दिला तो आपण साऱ्यांनी पाहिलेला. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीला घवघवीत यश हे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळालेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेना महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे. मी संपूर्ण मतदारसंघातील जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण साऱ्यांनी कर्जत असेल, नेरळ असेल, खोपोली असेल, माथेरान असेल, खालापूर असेल या साऱ्या कर्जत मतदारसंघातील या शहरांनी खऱ्या अर्थाने विकासाला प्राधान्य दिलेले आहे. हे या मतदारसंघाच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. संपूर्ण मतदारसंघाचा विकास करत असताना चारही बाजूंनी आपण विकासाला प्राधान्य दिलेलं होतं आणि म्हणून नेरळ शहर, कर्जत शहर, खोपोली शहर, खालापूर नगरपंचायत, माथेरान शहर असेल या साऱ्या ठिकाणी आपल्याला घवघवीत यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून मी या मतदारसंघातील जनतेचे जाहीर आभार या ठिकाणी मानतो. माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, महायुतीच्या या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम या मतदारसंघामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. हे काम करत असताना सगळे कार्यकर्ते एक दिलाने या निवडणुकीला सामोरे गेले. ही निवडणूक थोडीशी वेगळ्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये झाली. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलेलो होतो. त्यावेळेससुद्धा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती होती आणि या महायुतीचे शिवसेना एक संघ होती आणि आता ह्यावेळेस मात्र शिवसेना 2 भागामध्ये विभागलेली असताना ही निवडणूक जे अलायन्समध्ये असणारा घटक पक्ष राष्ट्रवादी हे मात्र आपल्यापासून अलायन्स असताना सुद्धा या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, राष्ट्रवादी अशी महायुती असताना सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या माध्यमातून या निवडणुकीला ते सामोरे गेले आणि हे सारं आपण संपूर्ण महाराष्ट्राने, रायगड जिल्ह्याच्या सगळ्याच माझ्या जनतेने या ठिकाणी पाहिलं. आज आपण पुन्हा एकदा कर्जतला सकाळी काहीतरी त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे उभे होते ते पडल्यानंतर तात्काळ भेटायला सुनील तटकरे त्या ठिकाणी गेले आणि मी वेळोवेळी जे तुम्हाला सांगत होतो सत्य परिस्थिती होती की महायुती असताना सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी महायुतीशी
सुनील तटकरे यांनी केलेली ती गद्दारी होती हे मी वारंवार आपल्याला सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून सांगत होतो आणि ते पुन्हा एकदा सत्य झालेलं आहे आणि आज त्यांचं ते रूपसुद्धा आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे. आजच त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने महायुतीमध्ये राहूनसुद्धा महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम सुनील तटकरे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी वरिष्ठांकडे आम्ही तिन्ही आमदारांनी या संदर्भात तक्रारसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचे शिंदेसाहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. वरिष्ठ याच्यावरती जो काय योग्य निर्णय घ्यायचा त्या संदर्भात निर्णय नक्कीच त्या ठिकाणी घेतील. परंतु आम्ही आमचं काम जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, जनतेने विकासाला प्राधान्य दिलेलं आहे, जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि त्यामुळे टप्पा 1मध्ये आम्ही जो या मतदारसंघाचा विकास केलेला आहे, टप्पा 2मध्ये विकास पर्व 2मध्ये आम्ही विकासाला अधिक गती देण्याचं काम पुढील काळामध्ये करणार आहोत. या मतदारसंघाचा शाश्वत विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा भरीव विकास आपल्याला करता येईल आणि ही दूरदृष्टी ठेवून कर्जत मतदारसंघ खालापूर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे. इंडस्ट्रीला आता नव्याने आपण जे काय आता MIDCच्या माध्यमातून 1200 हेक्टर जागा आम्ही ॲक्विशन या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी नव्याने इंडस्ट्री आपण उभारून या मतदारसंघातील बेरोजगारीचा जो प्रश्न आहे, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना त्या ठिकाणी नोकरी व्यवसाय मिळाला पाहिजे, या दृष्टीने आपण भविष्यकाळामध्ये या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून पुढील काळामध्ये भरीव काम, भरीव निधी आणण्याचं काम हे आम्ही या मतदारसंघामध्ये करू, जेणेकरून जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवण्याचं काम आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी येऊन करू. आम्ही आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड हे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहेत. भारतीय जनता पार्टी असेल, RPI असेल आणि शिवसेना असे एकत्रपणे येऊन आम्ही या मतदारसंघाचा विकास हा भविष्यकाळामध्ये अधिक गतिमान करण्याचं काम ते आम्ही या ठिकाणी करू असं आपल्याला या ठिकाणी सूचित करतो. खरं तर आपण राज्याचा निकाल आतापर्यंत आपण जर पाहिला तर नाना पटोले असतील, त्याच्यानंतर आमचे मंदाताई म्हात्रे असतील, त्यांच्याच राष्ट्रवादीचे असणारे 1100 मतांनी निवडून आले दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, हे जवळजवळ 500, 400, 1000, 1100 मतांनी निवडून आलेले आहेत. आणि हे आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत. दिलीप वळसे पाटील तर कित्येक वर्ष राजकारणामध्ये आज आहेत. ह्यावेळची निवडणूकच अशा पद्धतीने झालेल्या काही मतदारसंघात झालेल्या होत्या आणि ते 1000, 1200, 1100, 800, 400 अशा मतांनी, 200 मतांनी सुद्धा निवडून आलेले आपण आमदार त्या ठिकाणी पाहिलेले आहे. मी तर या मतदारसंघामध्ये 5700 मतांनी निवडून आलेलो आहे. या मतदारसंघामध्ये 2019चा माझा जो लीड होता तो 18000 मतांनी होता, परंतु शिवसेना एक संघ होती. परंतु ह्यावेळेस या मतदारसंघामध्ये शिवसेनेने जवळजवळ 48,800 मतं, 49,000 मतदान शिवसेनेने उभाटाने या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते घेतलेलं असताना सुद्धा या ठिकाणी ही निवडणूक तिरंगी लढत झाली आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे शिवसेना महायुतीला झालेलं आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही, त्यामुळे एवढा त्यांचा तिटकारा आलेला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं, मी काटावर पास झालेलो नाही. मी 5700च्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे. तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत, जे 1100, 1200, 200, 800 मतांनी निवडून आलेले आहेत. हां, परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा, तुमच्या बापाला विचारा, तुमच्या बापाचं हे पाप आहे
की माझं जे मताधिक्य घडलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे, त्यामुळे माझं मताधिक्य घडलं. परंतु मी काटावा पास झालेलो नाही, मी 5,700 मताच्या लीडने निवडून आलेलो आहे. सुनील तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे. शिंदे साहेबांना आलेली आहे, फडणवीस साहेबांना सुद्धा याची कल्पना आलेली आहे, अजितदादांना सुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे. त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय, अरे तुम्ही चूक केलेलीच आहे ना, ती कबूल करता ती सगळ्यांसमोर आलेली आहे. हे सगळ्यांसमोर सत्य समोर आलेलं आहे ना, का हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी अपक्ष दिलेला होता. त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं, प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं, सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचे परिवार या ठिकाणी करत होते. त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे. सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. कधीच अपेक्षा मी या ठिकाणी वरिष्ठांना सुद्धा कधी व्यक्त केलेली नाही. मी माझ्या कामाला महत्त्व देतोय, मी माझ्या कामातून पुढे जाणार आहे आणि माझी इच्छा अशी आहे की मला माझं काम बघून मला न्याय द्यावा. त्यामुळे मी अजून लहान आहे, म्हणजे राजकीयदृष्ट्या मी असं समजेल की माझी दुसरी टर्म आहे, फर्स्ट टर्म आता झालेली होती, सेकंड टर्मला सुद्धा अजून चांगलं काम करतायत. भरतशेठ गोगावले 4 टर्मचे आमदार आहेत. मी दुसऱ्या टर्मला काम करत असताना, आमदार होत असताना किती दमछाक होते, किती त्रास सहन करावा लागतो हे आम्हाला लक्षात आलं. ते तर 4 वेळा आमदार होत असताना त्यांना किती संघर्ष करावा लागतो हे आमच्या लक्षात आलं की भरतशेठ हेच आमचे वरिष्ठ सिनियर नेते आहेत. त्या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर साहेबसुद्धा आहेत, हे सुद्धा 4 वेळेला आमदार झालेले आहेत. त्यांचंसुद्धा फार संयमी नेतृत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये असे 2 आमदार आहेत की जे 4 वेळेला आमदार झालेले आहेत. तर त्यांची वर्णी त्या ठिकाणी लागली पाहिजे. आम्ही तर सर्वसामान्य आमदार म्हणून काम करू, सर्वसामान्य जनतेचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. त्यातनं शिंदेसाहेब आमचे फार अभ्यासू आहेत आणि त्यांचा फार बारीक अभ्यास असतो, त्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. तर मी आज काय त्या गोष्टी मागणी करणार नाही. थँक्यू.